बांधकाम करू शकता तर विद्यालय क्रीडांगण अशा काही संकल्पना आहेत का? आपले जे प्राथमिक शाळा आहे आणि एक हायस्कूल आहे 10वीपर्यंत, तर त्या हायस्कूलची इमारत ह्या देवस्थानीच बांधून दिलेली आहे. आणि जे आपली प्राथमिक शाळा आहे त्याची इमारत ही देवस्थानच्याच मालकीची आहे. 2007 साली जुन्नर पुणे जिल्ह्यातली पहिली सेमी इंग्लिश शाळा जिल्हा परिषदची ही खामुंडीमध्ये झालेली आहे. आणि जुन्नर तालुक्यातली पहिली डिजिटल शाळा ही खामुंडीमध्ये झालेली आहे आणि ती देवस्थानच्या खर्चातून झालेली आहे. आणि आता जे शिक्षण जी पद्धती आहे, पहिली ते 7वीचे इथं वर्ग आहेत. शाळेची इमारत तुम्ही पाहिली तर अद्ययावत आहे. प्रत्येक रूममध्ये लर्निंगचे प्रोजेक्टर लावलेले आहेत, बेंचेस आहेत, पाण्याची शुद्ध पाण्याची पिण्याची व्यवस्था आहे. हायस्कूलची इमारत आम्ही जवळजवळ त्यांना 3 एकर जागा त्याच्यासाठी देवस्थानची वापरत आहोत. आणि नवीन आता जिल्हा परिषदची इमारत आम्ही त्याच प्रांगणामध्ये नेत आहोत. अद्ययावत आता नवीन इमारतीत आमचं प्रस्ताव तयार आहे. तर शिक्षणावर आमचं देवस्थानचं एक पार्ट आमचा कायमस्वरूपी चालू असतो. ज्या देणग्या आहे त्याच्यातले 25% आमचा खर्च शिक्षणावर होत असतो. इतकं मोठं मंदिर उभारलंय, जुन्नर तालुका पर्यटन होत आहे, गावच्या विकासामध्ये याच्यात भर पडेल का? आता जो पर्यटनाचा जो विषय आहे, जुन्नर तालुक्याचं पर्यटन हे 2016 साली आपल्याला जुन्नर तालुका पर्यटन जाहीर झालेलं आहे. परंतु खामुंडिनी मंदिराचं काम हे 2014 साली सुरू केलेलं आहे. आणि हे हायवे अण्णा महाराष्ट्राच्या हायवेच्या रोडच असलेले हे मंदिर आहे आणि पुरातन आहे आणि जागृत आहे. इथं येणारा भाविक हा खामुंडीचा नसून तो पूर्ण महाराष्ट्रातून येत असतो आणि त्याची ही श्रद्धा आहे, त्याच्या ज्या मनोकामना आहे ते पूर्ण होत असतात. याचा एक धागा पकडून आणि जुन्नर तालुका पर्यटनाला खूप वाव असल्याने आम्ही एक संकल्पना अशी केलेली आहे का जुन्नर तालुक्यामध्ये धार्मिक पर्यटन म्हणून जे ओझर लेण्याद्री आहे त्याचप्रमाणे धार्मिक पर्यटन हे पुरातन मंदिर आहे, हजारो वर्षाचं मंदिर आहे. या मंदिराला आपण सुसज्ज केलं, भाविकांना सुविधा दिल्या, चांगलं भक्तनिवास केलं, चांगलं गार्डन केलं, सुंदर असं मंदिर केलं तर पर्यटनाला जुन्नर तालुक्याच्या पर्यटनाला वाव मिळेल. पर्यायाने या गावाच्या विकासाला वाव मिळेल आणि धार्मिकता आली तिथं एक विकास होतो आणि तिथे मग लोकांचं एक ओघ येतो आणि त्याच्यातून उत्पन्न वाढ होते आणि लोकांना रोजगार निर्मिती होते. येत्या काही दिवसामध्ये लोकार्पण सोहळा आहे, तुम्ही नियोजन कसं केलं, किती लोक असतील, त्या दिवशी काय काय कार्यक्रम होणार? आपला आता कायमस्वरूपी जो आमचा दरवर्षीचा हरिनाम सप्ताह असतो तो 29 तारीख ते 6 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये आज आमचा 8 दिवसाचा हरिनाम सप्ताह असतो. आणि ह्या हरिनाम सप्ताहामध्ये या मंदिराची पूर्णता जी झालेली आहे, पूर्णत्वाला आलेलं आहे, त्याचा लोकार्पण सोहळा आम्ही 3 दिवसाचा ठेवलेला आहे. यामध्ये 3 दिवस 3, 4 आणि 5 असे 3 दिवसाचे विविध असे धार्मिक कार्यक्रम ठेवलेले आहेत. 4 तारखेला आम्हाला ज्यांनी योगदान दिलेलं आहे, ज्यांनी भरभरून देणग्या दिलेल्या आहेत, परंतु याच्या गावचा कुठल्याही नागरिकाचा कुठल्याही देणग्याचा सत्कार होणार नाही. तर फक्त बाहेरचे भाविक आणि नातेवाईक आणि जे भाविकांनी बाहेरच्या लोकांनी ग्रामस्थांनी देणगे दिलेले आहेत पंचक्रोशीतल्या त्यांचा एक सन्मान सोहळा ठेवलेला आहे. ज्या सर्वपक्षीय नेत्यांनी इथं निधी दिलेला आहे, कारण या मंदिराच्या परिसराला आपण जो आता जे डेव्हलपिंग चालू आहे तर आम्ही याला फक्त शासकीय निधीतूनच याचं मंदिर परिसर डेव्हलपिंग करत आहोत. आत्तापर्यंत 80 लाखाचा निधी आपल्याला मिळालेला आहे. तीर्थक्षेत्राचा दर्जा जरी 3 लाखाचा 3 वर्ग मिळाला असेल तर त्याच्यातून फक्त आम्हाला 5 लाख रुपये निधी मिळाला आहे. परंतु सर्वपक्षीय नेत्यांनी आम्हाला जवळजवळ 80 लाख रुपये निधी दिलेला आहे. त्यांचाही आम्ही या 4 तारखेच्या कार्यक्रमामध्ये सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे. आणि जेवढे तालुक्यातले जे सन्माननीय लोक आहेत त्यांना आम्ही आमंत्रित करून त्यांचाही आम्ही सन्मान सोहळा करणार आहोत. साधारण आमचा 3 तारखेचा जो नियोजन आहे त्याच्यामध्ये आम्ही कलश मिरवणूक, मूर्ती मिरवणूक, देवाची पालखी आणि याच्यामध्ये आमच्या गावचे सर्व पाहुणे, सर्व देणगेदार, सर्व ग्रामस्थ असं एक 10,000 लोकांचं एक मोठं सोहळा, मिरवणूक सोहळा होणार आहे. त्यानंतर सर्वांना महाप्रसाद ठेवलेला आहे. आणि मग मंदिराचा जो धार्मिक विधी आहे, आपण जे वास्तूचे पूजन करतो त्याचा धार्मिक पौरात्याचा एक विधी होणार आहे. शेवटी तालुक्याबाहेरील लोकांना काय आवाहन कराल? आता आव्हान असं आम्ही करू शकतो की लोकांनी तर आम्हाला भरपूर असं योगदान दिलेलं आहे.
न मागता कुठलेही बंधन न ठेवता कमीत कमी 3-3.25 कोटी रुपये सोयीच्छा जमतात. तर त्या लोकांना आम्ही बोलून त्यांची आम्ही कृतज्ञता पाळली पाहिजे आणि त्यांना 8 तासाने आम्ही बोलवणार आहे. आमच्या गावचे जेवढे जावई आहेत, जेवढे नातेवाईक आहेत, या आमच्या मुली आहेत, त्या सर्वांना आम्ही निमंत्रण पत्रिका पाठवलेली आहे आणि प्रत्यक्ष आम्ही त्यांना आवाहन पण करत आहोत की त्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. आपल्या या गावचा सोहळा आहे, तो आपला सोहळा आहे, त्याच्यात त्यांनी आनंद. शेवटी खामुंडी गावच्या वतीने तुम्ही काय आवाहन कराल, काय आमंत्रण द्याल? हा खूप पवित्र सोहळा आहे. आमचं खूप छोटंसं गाव आहे. खूप मोठं आम्ही हा संकल्प सोडलेला आहे. तर असं वाटतं की प्रत्येकाचं योगदान आहे आणि प्रत्येकाला ह्या पवित्र दिनाचा पवित्र क्षणाचा सोबती होता यावं म्हणून ह्या कार्यक्रमासाठी आम्ही आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून विनंती करत आहोत की प्रत्येकाने, गावातील प्रत्येक शहरातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येकाने या कार्यक्रमासाठी आवर्जून यावं. नक्कीच एक खूप चांगल्या प्रकारची अनुभूती प्रत्येकाला मिळेल याची आम्ही सगळे खात्री देत आहोत. नमस्कार, मी मारुती बाबूराव शिंगोटे, श्री काळभैरवनाथ ग्रामविकास ट्रस्टचा अध्यक्ष या माध्यमातून मी बोलतो आहे. हा आमच्या श्री काळभैरवनाथ मंदिराचा सभामंडपाचा लोकार्पण सोहळा हा 3, 4, 5 या तारखेच्या निमित्ताने संपन्न होत आहे. तर हे काम आमचं पूर्णत्वास गेलेलं आहे. परंतु हे काम पूर्णत्वास जात असताना हा जो आमचा प्रवास आहे 14 वर्षाचा, त्याच्यापैकी करोनाचे वर्ष जर सोडले 3 तर बाकी हा आमचा मोठा प्रवास आहे. तर ह्या प्रवासा चालू असताना ह्या कामामध्ये, ह्या धार्मिक कामामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी, त्याच्यामध्ये महिलाही असतील, आपला सहभाग नोंदवला, स्वइच्छेने देणगी दिली, डोनेशन्स दिले, भरभरून सहकार्य केलं आणि आमच्या ह्या कार्यकारिणीवर विश्वास ठेवून त्यांनी आम्हाला मदत केली. मग ते खामुंडी गाव असेल, पंचक्रोशीतील आमचे सगळे व्यक्ती असतील, महिला असतील, त्याचप्रमाणे शहर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, या सर्व ठिकाणावरून जो देणग्यांचा योग भरपूर मोठ्या प्रमाणात एक श्रद्धेच्या भावनेतून एक आश्रयस्थान, श्रद्धास्थान या माध्यमातून आमच्याकडे जमा झाला. आणि ते सांगण्यात आलेलंच आहे की जवळजवळ 3 ते 3.5 कोटीचा आमचा प्रोजेक्ट उभं राहिलेला आहे. तर हे होत असताना आमची जी नैतिक जबाबदारी म्हणजे आम्ही सर्व ट्रस्टी कुठल्याही प्रकारे ज्या लोकांनी जसा आमच्यावर विश्वास दाखवला तर त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही असं काम आम्ही सर्व ट्रस्टींनी आजपर्यंत केलेलं आहे आणि ते असंच पुढे चालू राहील. तर ज्या व्यक्तींनी आतापर्यंत जी मदत केली, डोनेशन दिले, त्यांचं खूप खूप धन्यवाद ह्या सर्व आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून मी मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो.